भेटले होते मला। आणि काय म्हणाले? ते काय म्हणणार बिचारे, ते एकटेच चालले तर तिकडे जोगाईला। संजय, एक काम करतेस का? तू पण जातेस का त्यांच्याबरोबर देवाला? ते एकटे गेले हेच आपल्या घरी कळलं ना तर तुला माहिती काय होईल। डॅडींना तसंही कन्व्हिन्स करणं अवघड आहे आणि त्यांना हे कळलं तर तू आता त्यांच्या सोबत जातेस बस, मला बाकी काही माहिती नाही। अगं हे सर दीदी असं करू नको। अगं सर दीदी, हॅलो, अगं ऐक की। किती खोटं बोलणार आहे मी अजून, किती 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 खोटं बोलणार आहे मी अजून। मोहित, मुझे प्लीज इन सब से दूर ले चलो, प्लीज मोहित। का हो मेवणी बाई, निघाले का? पण मग जाणार कसं? नेव्हिगेटर आहे ना, बघत बघत जाईल। बाईक चालवता कस काय बघणार तुम्ही नेव्हिगेटर? दाजी, इफ यू डोंट माइंड, मी येऊ का तुमच्या सोबत तुम्हाला रस्ता दाखवाया? बेस्ट, चल। एक मिनिट, काय झालं? आपण कारने जाऊया, बाईकवर नको। अहो जाऊ की पटकन बाईकवर। नको, तू येणार असशील तर आपण कारने जाऊया। कारण कसं आहे, मी या गावासाठी अनोळखी आहे। तू माझ्या बरोबर बाईकवरून आलेलं बरं दिसणार नाही। उगाच माझ्यामुळे तुला एम्बॅरेसमेंट नको, आणि उगाच तुझ्या बॉयफ्रेंडने बघितलं त्याला ऑड नको ना वाटायला। काय मेवडी बाई, चलायचं? मी कार काढतो। काय मालकीन बाई, इथं आमचं कामाने बुक्का पडला आणि तुम्ही जावा बघा नुसते बसलेच असता। अहो नाही, तुमच्या शर्टाला बटन लावित होते। बरं ते सोड, एक काय 1000 शर्ट घेऊ आपण खानदानी। आज रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी करा। काय व्यायी भोजनाचा कार्यक्रम ठेवलाय, अलग लक्षात। एकदम झाक तयारी व्हायला पाहिजे। वहिनी साहेबसने थोडं पण इकडे तिकडे चालत नाही, जिंदगीभर लक्षात ठेवतात। आम्हाला ऐकावं लागतं ते। आणि रातच्याला त्या मिरजकर बुवांचं कीर्तन पण ठेवलंय। तेवढंच नाम कीर्तन कानावर पडेल, तेवढंच लोकांचा वेळ चांगला जाईल आणि लोकांना पण कळेल ना की आपण लग्नावर किती खर्च करतोय ते। आता तोंडाकडे काय बघत बसला, आवरा की। होय, काय नाव त्याचं? कोणाचं? तुझ्या बॉयफ्रेंडचं? हा, मोहित। अच्छा, मोहित पालीवाल। पालीवाल? इकडचं वाटत नाही। हा, नॉन महाराष्ट्रीयन आहे। नाव आय गॉट इट, म्हणून तुम्ही असे चोरून भेटता काय? आणि काय ग, कुठे भेटला, कुठे हा तुला नॉन महाराष्ट्रीयन? आमच्या कॉलेजमध्ये। कॉलेजात? नाही, मला जरा मोठा वाटला का तो। सिनियर आहे ना म्हणून। बर, काय करतो काय हा मोहित पालीवाल? आताच बँगलोर मध्ये जॉब मिळालाय। ग्रेट। तू सिरियस आहेस ना त्याच्याबद्दल? हा जी। मग टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या पाठीशी। आणि उद्या त्याच्याबद्दल तुझ्या बाबांशी बोलायची वेळ आली तर मी स्वतःहून बोलेल। तसंही दाजी लोक असतात कशासाठी?
या या. आलं पेला. काय म्हणतो आदित्य? कसा आहेस? एकदम मस्त. शेवटी आमचं घर सापडलं म्हणायचं. नमस्कार. या ना. चल. या. हालत का भाऊजी? वेलकम. आज शेवटी वेळ मिळालाच म्हणायचं तुम्हाला. हो ना, ड्युटीमुळे वेळच मिळत नाही. बरं, हा माझा मित्र आदित्य चव्हाण. नमस्कार. आणि या त्यांच्या मिसेस. नमस्ते. आणि ही माझी एक मिनिट. साहेबांचा फोन. एक मिनिट. घे. तुम्ही उभे का? बसा ना. हो. सोमनाथ. घ्या ना. अहो घ्या की. लाजताय की काय? घे. मस्त आलेत पोहे. थँक्यू बर का. रणजित सॉरी. साहेबांचा फोन होता. अरे इट्स ओके. बरं, सगळ्यात महत्वाचं, वहिनी, आदित्य, ही माझ्या लग्नाची पत्रिका. सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचंय. जरूर. अभिनंदन. थँक्यू. बस ना. आणि लग्न 7 तारखेला आहे. येत्या 7 तारखेला पानबुंद्यातच. सो आवर्जून यायचंय. 7 तारखेला? का रे, काय झालं? अरे सॉरी, येता नाही येणार. तुझ्या लग्नाच्या दिवशीच आमदार साहेबांचा दौरा आहे. ड्युटी असणार. आओ मी आले सर. नाही, काय कसला विशेष दौरा आहे का त्यांचा? अरे कामगारांचं आंदोलन. तिकडे साहेब येणार आहेत कारखान्यावर. म्हणजे बंदोबस्त लागला असणार. हो. या ना, बसा. अहो तिकडे दक्षिणेला तोंड होतंय ना, म्हणून इथं बसा म्हटले. या. आराम नाही. एक मिनिट, वहिनी काय करताय? काय करताय म्हणजे? वहिनी पहिल्यांदा घरी आल्यात. मानपान नको करायला. वहिनी, एक मिनिट. काहीतरी गैरसमज झालाय. ही स्वरांगी नाही, ही तिची धाकटी बहीण संजीवनी, माझी मेवणी. सॉरी. अरे ते कपाळावर टिळा बघितला ना, मला वाटलं की वहिनीच. सॉरी. नाही अहो ठीक आहे. हरकत नाही. मी मागाशी इंट्रोडक्शन करून देत होतो, पण नेमकं तुला कॉल आला आणि तू बाहेर गेलास, त्यामुळे राहूनच गेलं. हरकत नाही. थँक्यू संजीवनी. थँक्स फॉर कमिंग. छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि हो, तुमच्या बहिणीला हिरा भेटलाय. बर, चला मी निघतो. असं कसं? आता जेवल्याशिवाय जायचं नाही बघा. हो, नाही, अजून बऱ्याच पत्रिका वाटायच्यात. पोहोचायला रात्र होईल. आता सोडतोय तुला, पण लग्नानंतर जेवायला यायचं जोडीनं. काय? हो, नक्की येईल. आणि मेवणीबाई, यांना जोडीनं घेऊन यायची जबाबदारी तुमची. बरं, चल येऊ. चल. नाही, सुरुवातीलाच मी जर आधी सांगितलं असतं तर हे असं झालंच नसतं ना. बरं, चल येऊ. येस. येतो वहिनी. हो, हे असं मेवणी बरोबर कसं काय फिरतात? काय माहित, असेल त्यांचं काहीतरी. आपल्याला काय करायचंय? चल. काय मेवणीबाई, सकाळी भेटलो तेव्हापासून बघतोय तुमचं रेडिओ काय स्टेशन पकडायलाच तयार नाहीये. आव्हान नाही त्याची, तसं काही नाही. काय प्रॉब्लेम आहे का?
नाही नाही तसं काही नाही. दाजी नाही म्हणजे मला एम्बॅरेसमेंट वाटू नये म्हणून तुम्ही एवढी काळजी घेताय माझी. माझ्यामुळे तुम्हालाच एम्बॅरेस व्हावं लागलं. अरे डोंट वरी, आधी आपला खास मित्र आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. हा फक्त एक प्रॉब्लेम आहे, ही रिक्षा तो आता गावभर फिरवून माझी खेचणार. बाकी नो टेन्शन. हा बरं, एक विचारलं तर खरं खरं सांगशील? हा विचारा की. तुझी ताई पॉझिटिव्ह आहे ना आमच्या लग्नाच्या बाबतीत? म्हणजे नाही म्हणजे हे बघ, आता आपली चांगली मैत्री झाली आहे म्हणून मी तुला सांगू शकतो. ती मला अवॉइड करण्याचा प्रयत्न करते असं सारखं वाटतंय. अहो नाही दाजी, तसं काही बी नाही बघा. नाही म्हणजे स्वरा दीदी जरा लाजरी बुजरी आहे आमची आणि ती स्कॉलर आहे ना, ती पटकन अशी कोणाबरोबर मिक्स नाही होत. वेळ लागतो तिला जरा मिक्स व्हायला, पण एकदा झाली की नाही की मग बघा तुम्हाला तिच्यासारखं दुसरं कोणी मिळायचंच नाही. नक्की? हा नक्की, खरं? 100%. हे चांगलं आहे. कसं आहे, एकदा खरं माहित असलं ना की गोष्टी सोप्या होतात. खरं माहित असेल तर एखादी गोष्ट पटकन स्वीकारता येते आणि स्वीकारता आली की तिच्याशी डील करायला सोपं जातं. ओ मेवणीबाई, मोहितचा फोन येणार आहे का? नाही येणार असेल तर सांगा, मी गाडी थांबवून बाहेर जातो, तुम्ही बोलून घ्या व्यवस्थित. अहो नाही नाही असं काही बी नाही बघा. कसं काय येणं केलं पंजाबराव? ते आज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याचं निमंत्रण घेऊन आलो होतो खास तुमच्यासाठी. अगं बाई, लग्नाच्या एवढ्या धावपळीत सुद्धा धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमाला तुम्ही एवढं महत्व देता हे ऐकून बरं वाटलं बर का. कोण आहेत कीर्तनकार? ते शामराव बकले मिरजकर बुवा. कधी नाव नाही ऐकलं यांचं. फेमस आहेत लोकल मध्ये. हा पण खास आपल्यासाठी करतात ना कीर्तन, तर त्यामुळे जरा लवकर या म्हणजे हरिनामाचा आनंद पण घेता येईल. नाही ना त्या देशमुखांना पत्रिका आम्ही स्वतः जाऊन देणार बरं का, बाकीची काम आटपा. नमस्कार दादासाहेब. हा. रात्रीच्या कीर्तनाचं आमंत्रण द्यायला आलेत पंजाबराव. या की मग तुम्ही जाऊन या. नाही नाही, आपण सगळ्यांनी जायचंय. बर, राजश्रीला पण सांगा, सगळ्यांनी जाणं मस्त आहे. येऊ येऊ संध्याकाळी येऊ बर का. हे काय तयार नाहीये तुम्ही? कशासाठी? बानलांकडे जायचंय, आमंत्रण आहे सगळ्यांना. का तुम्हाला वेगळं आमंत्रण पाहिजे? हा, काही यायचं नाहीये? नाही यायचंय. का? आमच्याकडे चांगली साडी नाही. घ्या, मागच्या पाडव्याला घेतली होती तुमच्यासाठी. 30,000 रुपयांची. घडी सुद्धा मोडली नाही त्याची तुम्ही. या उपर तुम्हाला म्हणायचंय का तुमच्याकडे चांगली साडी नाहीये म्हणून?
लवकर तयार व्हा आणि या खाली. आणि जे काही झालंय ते आमच्या कानावर आलंय बर का. मोठ्यात ना मग मोठेपणा घ्या. जे झालं ते झालं असं म्हणा आणि विसरून जा सगळं. वा तयार. अरे वा, आमच्यासाठी कुठली साडी कधी घेतली आहे लक्षात आहे तुमच्या? आनंद वाटला. आईसाहेब खाली वाट बघतायत. आम्ही पुढं होतोय. आई साहेबांनी वाट बघितली तर कसं चालेल? पण बायकोनं मात्र आयुष्यभर वाट बघितली तरी चालतंय. मोने आवर की जरा पटापटा. आई येऊन फिरून गंगावेश. आम्हाला किती बी सांगा आणि किती बी समजवा तरी बी आमच्यात काय फरक पडत नसतोय. काय गरज होती का जावई बापून बरोबर जायची? उंडरायची नुसती कारण शोधत असतीस बघ. आई अगं तिला नको बोलूस. मीच तिला पाठवलं होतं त्यांच्या बरोबर. 7 दिवसावर लग्न आलंय म्हणल्यावर संजय नवरा सापडला का? ए मोने काय ग कुचकुच करतीस? काय म्हणली गाई? अगं तू नको लक्ष देऊ तिच्याकडं. वसाट तोंडाची किराणिष्टिकच आहे ती. नाहीतरी नुसते टिव टिव करायला लागते तिला. खोळीच आहे ती. काम सोडून गप्पा छाटीत बसू नका. लगीन घर आहे, कामाचं बघा पटापटा. आणि काय ग स्वरे तू अजून गजरा माळला नाहीस वे? अगं हो तेच सांगायला आले होते मी. मला जमत नाहीये, तू दे ना माळून. हे बी मीच करायचं. संजय धर ही ढवळ. मोने खायचं तेवढं सांगायला लागते का तुला? मी असतोवर सगळं सोलून ठेव. खायसाठी नाही आणलं ती दुधात टाकायचंय. संजय ढवळ पुढे लक्ष देऊन नाही तर करपल बघ. चल सगळं मलाच करायला लागतंय. काय मग आज अख्खा दिवस दाजींसोबत. कशी होती डेट? मोने लय टिव टिव करायची असेल ना तर ह्याचा चटकाच देईन बघ आता तुला. आणि ही तुझी फायनल वॉर्निंग आहे, कळलं? परत जर माझा मजाक उडवलास ना माझ्या घरातनं बाहेर काढते की नाही बघ तुला फक्त. आता नाव काढलं तरी तुझ्या नाकावर राग येतोय. हा येतोय येतोय मला राग. कारण तुमच्या कुणाच्या डुसक्यात काही घुसतच नाहीये. एक एक गोष्ट 4-4 वेळेला सांगून पण तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मनातले श्लोक तर समद्यांना मलाच शिकवायचे आहेत ना, नाही का? मी गप बसले तर कोणी मला सिरियसली पण घेत नाही. हाय ना तुमच्या तेवढी अक्कल? हाय ना तुम्ही माझ्यापेक्षा हुशार? मग वागा ना तसे. मी आत्ताच सांगते मोने, माझ्या शांतपणाचा फायदा घेऊ नका बरं. माझी जर तार सटकली ना तर बघच फक्त मी काय करते ते. अगं संजय एवढं काय त्याला? त्याचं तुला काय पडलंय ग? तू फक्त माझी मजा घे आणि खिकी करत राहा. अगं पण दोस्तीत गेली तुझी दोस्ती उडत. संजय मेली संजी. चल निघ. मर मग.